धन्यवाद. पुढच्या बुलेटिनमध्ये आपण अशाच काही संपूर्ण दिवसभरातल्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात हेडलाईन्सने. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला. निवडणूक आयोगाविरोधात विरोधक आता रस्त्यावर उतरणार. 1 नोव्हेंबरला मुंबईत मोर्चाची घोषणा. मतदार यादीतल्या घोळाविरोधात पुकारणार एल्गार. मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही. सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा राज्य निवडणूक आयोगाला इशारा. पुण्याच्या शनिवार वाड्यात नमाज पठणाचा आरोप. खासदार मेधा कुलकर्णींसह हिंदू संघटना आक्रमक. गोमूत्र शिंपडात जागेचं शुद्धीकरण करत फडकावला भगवा. काही जण लवंगी लावून गेले, आम्ही ॲटम बॉम्ब लावणार. एकनाथ शिंदेंचा इशारा. तर शिंदे म्हणजे भिजलेला फटाका. संजय राऊतांचा पलटवार. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धूमधडाका. नोव्हेंबरच्या सुरुवातीला निवडणुका जाहीर होण्याची शक्यता. कोणाला कुमकुमी असेलच तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवण्याची जबाबदारी. तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थोपटले दंड. उदय सामंतांचा बोलण्याचा रोख तटकरेंकडे असल्याची चर्चा. $3 कोटींची ती डिफेंडर कार आमदार गायकवाड यांची नाही तर माझी. बुलढाण्यातील उद्योजक निलेश ढवळेंकडनं खुलासा. अयोध्येत विश्वविक्रमाची तयारी पूर्ण. शरयू घाटावर उजळणार 29 लाख दिवे. नेत्रदीपक ड्रोन शोनं लोकांचे डोळे दिपले. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. संध्याकाळचे 7 वाजतायत. आपल्या महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी आज विधानसभा निवडणुकीमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप केला. मतदार यादी स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका घेऊ देणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिला. त्यामुळे राजकीय वणव्याची ठिणगी पडली आहे. तसेच आगामी निवडणुकांवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तुम्ही मत द्या नाही तर नका देऊ. मॅच फिक्सिंग झालेलं आहे. मॅच सेट आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या आक्रमक भाषेत निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप केला. याच आरोपाच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाचा त्यांनी जोरदार समाचारही घेतला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. स्थानिक पक्षांना संपवण्याचा कट सुरू असून मतदार यादीत बनावट मतदार घुसवले जात आहेत. याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जवळपास 96 लाख खोटे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी मेळाव्यातून केला. हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना, हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा. या महाराष्ट्रातल्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील, पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा. निवडणूक आयोग आणि मतदार याद्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळे आगामी निवडणुका कधी होतील यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं. यावेळेची जरा जेव्हा लागेल तेव्हा आणि जेव्हा आपण ठरवू तेव्हा निवडणूक लागेल. ज्या प्रकारचा सगळा गोंधळ सुरू आहे मतदार याद्यांमध्ये, हा आत्ताचा नाहीये, हा गेल्या काही वर्षांचा आहे. चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या निवडणुकांना काय अर्थ आहे
असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंनी निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप केला. अशा प्रकारे होणाऱ्या निवडणुका हा मतदारांचा अपमान असल्याचंही राज ठाकरे म्हणाले. अशा निवडणुका होणार आपल्या देशात? मग कशासाठी प्रचार करायचा, कशासाठी उमेदवार भरायच्या, कशासाठी निवडणुका लढायच्या, कशासाठी पैसे खर्च करायचे, कशासाठी मतदारांनी रांगेमध्ये उभं राहायचं आणि मतदान करायचं? अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मतदारांचा अपमान आहे. निवडणूक आयोगावर टीका केल्यावर सत्ताधारी का चिडतात याबाबत राज ठाकरेंनी आश्चर्य व्यक्त केलं. आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय, निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय, मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडतायत. लागतंय ना कुठेतरी. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात. तुम्हाला कोणी विचारलं? तुम्हाला वाटतंय, तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला. त्यामुळं राज ठाकरेंनी केलेल्या गंभीर आरोपांना सत्ताधाऱ्यांनीही तितकंच तिखट प्रत्युत्तर दिलंय. निवडणूक आयोग खोटी मतदार यादी असं बोंब मारायचं आहे. त्यांना किती हलवलं तरी ते हलणार नाहीत. ते अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा अजेंडा आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की अशा प्रकारे मतदार यादीवर आक्षेप घेत असताना लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली, त्यावेळेला आपण काय झोपा काढत होतात का? आपण संबंधित यंत्रणांकडे त्या ठिकाणी तक्रारी देत पाठपुरावा करायला हवाय. बैल गेला आणि झोपा केला. दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण केल्या जाणार आहेत. सुप्रीम कोर्टानं त्या संदर्भात आदेश दिलेला आहे. मात्र राज ठाकरेंनी मतदार याद्या स्वच्छ होईपर्यंत निवडणुका घेऊ नका असा आक्रमक पवित्रा घेतलाय. परिणामी अनेक प्रश्न उपस्थित झालेत. मतदार याद्या कधीपर्यंत दुरुस्त होतील? विरोधकांचं मतदार याद्यांवर समाधान कधी होईल? आणि मग कधी निवडणुका होतील? अशी प्रश्नांची मालिकाच आता निर्माण झाली आहे. या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत राजकीय गोंधळ सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट होतंय. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत निवडणूक आयोगाच्या कारभारावरती जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी पक्षातील आमदारांचे व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंनी मिशन मतदार यादी यावरती मार्गदर्शन केलं. आणि 6 वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणत चांगलीच रंगत आणली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा तयारीनं मैदानात उतरले. निवडणुकाचा बिगुल अजून वाजलेला नाही. मात्र राज ठाकरेंनी गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील मनसेच्या मेळाव्यात पुन्हा लाव रे तो व्हिडिओ म्हणत रणधुमाईला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेचा जुना व्हिडिओ राज ठाकरेंनी समोर आणला. लावा. पूरा देश का मशीन आपके हाथ में है. प्रधानमंत्री से भी आपके पास इतने ज्यादा हक है तो आप करते क्यों नहीं हो? क्या इरादा है आपका? और मेरी इस बात से भी इलेक्शन को बुरा लगता है कमीशन को, तो एक और केस ठोकने की आपको इजाजत है. लेकिन निष्पक्ष चुनाव कराना ये आपकी जिम्मेवारी है. किस सरकार ने आपको बिठाया, कौन आपके मालिक है, उसके आधार पर इलेक्शन कमीशन काम नहीं कर सकता है. मैं बहुत गंभीर आरोप लगा रहा हूं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ दाखवल्यानंतर राज ठाकरेंनी न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा व्हिडिओ मनसेच्या कार्यकर्त्यांना दाखवला. शिवसेनेचे पैठणचे आमदार विलास भुमरेंनी एका कार्यक्रमात
20,000 मतदार बाहेरून आणल्याचं वक्तव्य केलं होतं. तोच व्हिडिओ यावेळी दाखवण्यात आला. बघा, तुम्ही तुमचंच बघा. विलास बापू भुमरे यांनी भाषणामध्ये बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत 20,000 मतदार हे बाहेरून आणले असं सांगितलं. मात्र शिंदे यांनी इशारा करताच विलास भुमरेंनी सारवासारव केली. मतदान बाहेरून आणलं म्हणजेच स्थलांतरित मतदार होते, त्यांना मतदान करण्यासाठी विधानसभेच्या वेळी आणलं असा खुलासा किंवा सारवासारव त्यांनी केली. त्यानंतर सभागृहामध्ये एकच हशा पिकला. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 20,000 मतदान हे निवडणुकी टायमार मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा 100% फायदा आला. 10 जणांना तिकीट मिळणार नाही. सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात. बाहेर होतो त्यांना. निवडणूक आयोगावर विरोधक टीका करतच आहेत. मात्र सत्ताधारीही यात मागे नाहीत. सत्ताधारी पक्षाचे नेते आणि आमदारांनीही बोगस मतदारांवरून टीका केली होती. त्या आमदारांचा व्हिडिओही यावेळी लावण्यात आला. हे तिघेही काय बोलतात ते ऐका. गंगापूर विधानसभा मतदारसंघात जवळपास 36,000 नावे दुबार आलेली आहेत. खरं तर मतदार यादीपासून ते निवडणूक निकाल लागेपर्यंत सगळे काम पारदर्शकपणे पार पडण्याचं काम हे निवडणूक आयोगानं करणं अपेक्षित आहे. त्यांच्या डिप्टीला महसूल खात्याची मशिनरी असते, परंतु ही दुबार नावे शोधण्याचं काम हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करू लागले. विशेषतः रांजणगाव शैलकुंडी सारख्या वसाहतीमध्ये मोठ्या संख्येने मतदानाची दुबार नावे आहेत. मयत झालेल्या एक प्रसिद्ध व्यक्ती आहे, माजी पंचायत समिती सदस्य गंगापूर, मयत होऊन 13 वर्षे झाले. नाव आहे लोकरे रघुनाथ रखमाजी. अजूनही नाव मतदार यादीत आहे. असे हजारो मयतांची नावं या मतदार यादीत आहेत. बघा, मी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना 4,000 डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे, लेखी कळवलं आहे. राज ठाकरेंनी 6 वर्षांपूर्वी म्हणजेच 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात लाव रे तो व्हिडिओचा प्रयोग केला होता. लाव रे तो व्हिडिओ. आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत, देशामध्ये जात आहेत आणि देशामध्ये काय सांगतायत, जरा लावा व्हिडिओ. पिछले 1 हफ्ते में बिहार में 8,50,000 से ज्यादा शौचालय बनाने का निर्माण कार्य पूर्ण कर दिया. काय थापा मारला, काय लिमिट? म्हणजे आम्ही त्याचा नीट आकडा काढला तर साधारणपणे 84 संडास एका मिनिटाला होतात आणि 5 सेकंदाला 7 संडास बांधले जातील. 5 सेकंदाला 7 संडास, विक्रमच म्हटलं पाहिजे. सत्ताधाऱ्यांवर व्हिडिओच्या पुराव्यानिशी केलेल्या आरोपांची 2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड चर्चा झाली होती. त्या व्हिडिओच्या माध्यमातून राज ठाकरेंनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका करत त्यांना सत्तेतून हटवण्याचं आवाहन केलं होतं. आता मतदार याद्यातील घोळांचा मुद्दा हाती घेत राज ठाकरेंनी व्हिडिओ दाखवत आक्रमक पवित्रा घेतलाय. मात्र राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हिडिओवर सत्ताधाऱ्यांनी तोफ डागली. निवडणुका होऊन गेल्यावर 1 वर्षानं विरोधी पक्षाला जाग आली आहे का, असा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला. हा कुठेतरी स्कॅम्प आहे, याला काहीतरी सत्ताधारी पक्षाचा आशीर्वाद आहे, असं खोटं चित्र उभं करू नका. लोक आता दुधखुळी राहिलेली नाहीत याची जाणीव ठेवा. जर चुकीचं असेल, आम्ही तुमच्या सोबत आहोत. दाखवा चुका, आयोगाकडे तक्रार करा, आयोग दुरुस्ती करेल. नसेल तर कोर्ट आपल्यासाठी आहे. आपली न्याय व्यवस्था भक्कम आहे. निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांना नॅरेटिव्ह सेट करायचा आहे. याच्या पलीकडे त्यांचा उद्देश अजिबात स्वच्छ आणि स्पष्ट नाही. निवडणूक आयोगाच्या याद्यांमध्ये घोळ आहेत. बोगस मतदार घुसवून निवडणुका घेतल्या जात आहेत असा आरोप राज ठाकरेंनी केलाय. असं असेल तर विरोधकांचे उमेदवारच निवडून येणार नाहीत असा मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केला. हाच मुद्दा तडीस नेण्यासाठी आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं मिशन मतदार यादीवर विशेष लक्ष दिलंय आणि या मिशनला बळ देण्यासाठी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओची साथ घातली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.